नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण आप्पेपत्रात 1 चमचा शाबू घालून तर बघूया किती मस्त अशी उपवासाला रेसिपी तयार होते। आता शिवरात्र पारणं जवळ आले, त्यासाठी आपण उपवासाला अशा पद्धतीने बनवूया। एक अर्धी वाटीच मी शाबू घेतलाय आणि 5 तास आपल्याला भिजवून घ्यायचा शाबू। शाबूत पाणी आपण अर्धा इंचच ठेवणार आहे। आता 5 तास झाले ते आपण शाबू बघूया भिजलाय का। शाबू चांगला छान भिजलाय बघा आपला, आणि शाबू फुलून वरती आलाय। 2 बटाटे मी घेतलेत बघा उकडून, त्याची आपण वरली साल काढून घेऊया। बटाटा असे किसून घ्यायचे ते आपल्याला बारीक किसणीने, म्हणजे जाडसर आपल्या बटाटा राहणार नाही। एक सारखं आपलं शाबूच बेटर होणार आहे। तर आपण दोन्ही पण बटाटे किसून घेऊया। बघू शकता तुम्ही किसणीने किती बारीक किसते बघा, पटकन तयार होतं ही। एक चमचा दाण्याचा कूट घालूया आपण, अर्धा चमचा लाल तिखट घाले, चवीपुरतं मीठ घाले, आणि मुठभर कोथिंबीर घालूया आपण। ह्या पदार्थ बनवायला काही जास्त लागत नाही बघा, पटकन तयार होतो ह्या उपवासाला पदार्थ। सर्व मिक्स करून घेतले मी। तापपत्रात आपण एक एक थेंब थेंब तेल घालूया। तुम्ही चमच्याने पण घालू शकताय, बरंच फिरवलं तरी पण होऊ शकते बघा, जास्त तेल लागत नाही। आता एक एक चमचा आपण शाबू सोडूया। असं चमच्याने सोडून घ्यायचं आपल्याला। दहा मिनिटात आपली ही टेस्टी रेसिपी तयार होते बघा। वाफलून घेऊया आपण। आता पलटी करून घेऊया। खाली बाजू आपण वरती करून घेऊया। दोन्ही साईडने असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। वरून कुरकुरीत आतून मऊ असा हा पदार्थ होते बघा। तुम्ही पण नक्की करून बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने, आणि जास्त तेल पण लागत नाही। 1 चमचा तेलामध्ये सर्व पदार्थ तयार होतोय। आपण एकदाच तेल वापरलं, नंतर अजिबात तेल नाही लावलं, त्याला काहीच केलं नाही। वरून झाकण काढून घेऊया आणि दुसऱ्या बाजून पण पलटी करून घेऊया आपण। 2 मिनिटच झाकण ठेवायचं, वापरून निघते लगेच। तर अशा पद्धतीने आपण सर्व आता पलटी करून घेतले बघा। दोन्ही साईडने चांगलं खरपूस भाजून घेतले, काढून घेऊया आपण। चवीला पण अप्रतिम लागतोय बघा। तेच शाबूची खिचडी खाऊन कंटाळ होते, तर आपण अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बनवूया। आता ह्या खायला आपण चटणी बनवणार आहे बघा, खोबऱ्याची उपवासाची। 1 मिरची टाकली आणि 1 अर्धी वाटी मी खोबरं घेतले वल्ल। साखर घातली 1 चमचा अर्धा, चवीपुरतं मीठ घालूया। चटपटीत चटणी होण्यासाठी लिंबू पिळून घेऊया। तुमच्याकडे दही असलं तर तुम्ही दही पण घालू शकताय। थोडंसं मी पाणी वापरले चटणी बनवायला। तर सर्व आपण ह्या डिशमध्ये काढून घेतले बघा। आता वाटीमध्ये चटणी काढून घेऊया। अजिबात तेलकट झालं नाही, वरून कुरकुरीत झालंय, आणि आतून बघा किती मऊ मऊ झाले बघा।
ही पदार्थ चवीला पण खूप छान लागतोय. नक्की करून बघा आता उद्या शिवरात्रीला. चटणी संग खावा, तुम्ही दह्यासंग सोबत सुद्धा खाऊ शकताय. धन्यवाद. बाय बाय.